नमस्कार. जालना आंदोलन न्यूजच्या विशेष बातमीपत्रात तुम्हा सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या परिसरातील अत्यंत महत्त्वाच्या, वेगवान आणि थेट तुमच्या हक्काशी निगडीत असलेल्या विशेष घडामोडी. चला तर पाहूया आजची मुख्य बातमी. 5 वर्षांनी नाथनगरला मिळाली मुक्तता. नगरसेवक जगदीश भरतिया यांच्या पाठपुराव्याने SRPF गेट अखेर खुला. परिसरातील नागरिकांनी नगरसेवक जगदीश भरतिया यांचे मानले आभार. जालना शहरातील नाथनगर परिसरातील SRPF गेट गेल्या 5 वर्षांहून अधिक काळ बंद असल्यामुळे येथील रहिवाशांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. डॉक्टर कैलास सचदेव, नंदू वाधवा, डॉक्टर लाहोटी यांच्यासह अनेक कुटुंब या बंद गेटमुळे मोठ्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून जात होती. रात्री उशिरा नातेवाईकांना घरी येण्यास बंदी होती, तर फळभाजी विक्रेतेही या भागात येऊ शकत नव्हते. त्यांच्या दैनंदिन हालचालींवरच बंधने आल्याने नागरिक हैराण झाले होते. या समस्येने त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर लोकप्रतिनिधींचे दार ठोठावले. नगरसेवक जगदीश भरतिया यांच्याकडे सर्व नागरिकांनी एकत्रितपणे निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत ॲडव्होकेट महेश धन्नावत आणि आनंद बंब यांनीही पुढाकार घेतला. नागरिकांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर नगरसेवक जगदीश भरतिया यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. यासाठी त्यांना माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, नगरसेवक अक्षय गोरंट्याल यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले. तसेच महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांनीही यात सकारात्मक भूमिका घेतली. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून नगरसेवक जगदीश भरतिया यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची संपूर्ण माहिती देत त्यांनी कमांडंट यांना दिली. सुरक्षा आणि नागरिकांच्या दैनंदिन गरजा यांचा समतोल साधत या गेटबाबत तोडगा काढण्याची मागणी त्यांनी केली. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि प्रशासनानं गेट खुला करण्याचा निर्णय घेतला. या लढ्यात सामाजिक कार्यकर्ते मनोज जोशी आणि रोहित खोडवे यांनीही नागरिकांना खंबीर साथ दिली. त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करून अधिकाऱ्यांपर्यंत नागरिकांचा आवाज पोहोचवला. त्यांच्या मदतीमुळेच हा प्रश्न मार्गी लावण्यास मदत झाली. गेल्या 5 वर्षांनंतर गेट खुला झाल्यानं नाथनगरमधील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. आता रात्री बेरात्री नातेवाईकांना ये-जा करता येणार असून भाजी-फळ विक्रेतेही सहजपणे येऊ शकणार आहेत. बंद गेटमुळे निर्माण झालेल्या सर्व अडचणी आता दूर झाल्यानं परिसरातील नागरिकांनी जगदीश भरतिया, ॲडव्होकेट धन्नावत, अंजली शर्मा तसेच मदत करणाऱ्यांचे आभार मानलेत. नाथनगर की समस्या ऐसी थी, हमारे दोस्त थे वहाँ नंदू वाधवा, डॉक्टर सचदेव, लाहौटी जी, यह काफ़ी लोग कई सालों से परेशान थे। कोरोना काल में उनका DP रोड का मेन रोड बंद कर दिया गया था 9 मीटर का, और उसके बाद कुछ महीने पहले, साल पहले वहाँ का एक छोटा ना गेट था नाथनगर में एंट्री का, वो भी पूरा पतरे द्वारा लगा के पूरा पैक कर दिया था। आज वो सभी लोगों की ऐसी परेशानी हो गई थी, उनको आने जाने के लिए वहाँ से कोई स्कूल की बस नहीं आ रही थी, दूध वाले नहीं आ रहे थे, सब्जी वाले नहीं आ रहे थे, कोई कॉलोनी में आने के लिए तैयार नहीं था, पूरे बड़े बड़े पत्थर थे, सभी लोगों की हालत ख़राब थी। फिर मैंने हमारे माजी मंत्री रावसाहेब जी दानवे के और हमारे माजी आमदार कैलाश जी गोरंट्याल के कान पे यह बात डाली, और उनके नेतृत्व में मैंने और अक्षय भैया जी गोरंट्याल ने हमारी आयुक्त अंजलि शर्मा जी मैडम को, नए जो हमारे कमांडर साहब आए हैं संजय बारकुंड, इनके पास हम कमांडर साहब के पास गए, उनको कन्विंस करे, साइड इंस्पेक्शन करे और पूरा समझा ऐसी ऐसी परेशानी यह लोगों को है, और आने वाले 40 साल पहले से यह रोड यहाँ चालू था। फिर उनको पूरी बात यह समझ में आई, और कुछ दिनों बाद उन्होंने चर्चा करके उनके पूरे ऑफिसरों से फिर एक गेट उन्होंने यहाँ खोल दिया, और दूसरा गेट भी हम जल्दी से जल्दी वहाँ DP रोड बना के वह भी उनके लिए खोलेंगे। इससे आज नाथनगर वालियों को एकदम पूरे लोगों एक अच्छी सांस लिए उन्होंने, और बहुत अच्छा उनको सहकार्य यहाँ सभी की ओर से मिला। मैं हमारे सभी नगर सेवकों का और सभी नेताओं का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ।